नमस्कार सर्वांना। अलीकडेच अशा खून, दरोडे किंवा जीवन संपवण्याच्या घटना खूप वाढत आहेत आणि यातच अंगणवाडी सेविकांवर पण अत्याचार होत आहेत। हा एक मोठा प्रश्न आहे। असेच एका अंगणवाडी सेविकाताईंचा गळा चिरून खून केल्याची घटना समोर आलेली आहे। बघूया आपण ही अंगणवाडी सेविकाताई कोणत्या गावाची आहे आणि त्यांचे पती हे पोस्टमन म्हणून कार्यरत असून त्यांनी अंगणवाडी सेविका असलेल्या पत्नीचा गळा चिरून खून केला आहे। तर बघूया संपूर्ण घटना। वैजापूर औरंगाबाद येथून ही घटना आहे। घरगुती वादातून कोयत्याने गळा चिरून अंगणवाडी सेविकेचा तिच्या पोस्टमन पतीनेच खून केल्याची घटना तालुक्यातील राहेगाव येथे शनिवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली। अनिता चांगदेव शेलार वय 55 असे मयत अंगणवाडी सेविकेचे नाव आहे। राहेगाव येथील चांगदेव शेलार वय 59 हा पोस्टमन असून तो पंढरपूर येथून शनिवारी सायंकाळी आला। त्यानंतर पत्नी अनितासोबत जेवण करून ते दोघे त्यांच्या खोलीत झोपले। त्यांचा मुलगा प्रवीण हा बजाजनगर येथे गेल्याने बाजूच्या खोलीत त्यांची सून मीना व 3 मुले झोपलेली होती। रात्री 12 वाजेच्या सुमारास आरोपी चांगदेव याने पत्नीचा कोयत्याने गळा चिरून खून केला। यावेळी बाजूच्या खोलीतील सून मीना प्रवीण शेलार यांना आवाज आल्याने त्या जागी झाल्या। त्यांनी त्यांच्या खोलीत जाऊन पाहिले असता सासरे चांगदेव यांच्या हातात कोयता दिसला, तर त्यांची सासू अनिता या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले। मीना यांना पाहताच चांगदेव पडून गेला। मीना यांनी याबाबतची माहिती नातेवाईक आणि शेजाऱ्यांना दिली। त्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थ जमा झाले। अनिताचा भाऊ वाल्मिक आवारे यांनी रक्तबंबाळ अवस्थेत अनिता यांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले। येथे तपासून डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले। रविवारी दुपारी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। फिर्याद देण्यास मात्र नातेवाईकांनी टाळाटाळ केलेली आहे। या प्रकरणी मयत अनिता शेलार यांच्या नातेवाईकाकडून फिर्याद देण्यास टाळाटाळ करण्यात आली। त्यामुळे या प्रकरणी हवालदार किरण गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चांगदेव शेलार विरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास फौजदार प्रवीण पाटील हे करीत आहेत। मयत अनिता शेलार यांच्या पश्चात पती आणि 2 मुली मुलगा असा परिवार आहे। आरोपीने मात्र आत्महत्येचा प्रयत्न केलाय। पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी चांगदेव शेलार याने स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। रविवारी सकाळी नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला असता तो विहिरीत जिवंत आढळून आला। त्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी त्याला विहिरीतून बाहेर काढले असता तो पुन्हा तेथून पडून गेला। त्यानंतर दुपारच्या सुमारास पोलिसांनी त्याला शिऊर येथून अटक केली। तर अशा प्रकारे पतीकडूनच अनिताताई यांचा निर्गुणपणे खून करण्यात आलेला आहे। खुनाचे कारण मात्र कळलेले नाही। सध्या पोलीस तपास सुरू आहे। अंगणवाडी सेविका अनिताताई यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो हीच भावपूर्ण श्रद्धांजली। ताईंनो, आपण कोणत्याही पदावर कार्यरत असला तरीही आपलं जीवन सुरक्षित नाही हे या घटनेवरून कळतंय। तर आज आपल्यामध्ये आपल्या अंगणवाडी सेविका अनिताताई नाही आहेत, तर चला त्यांना कमेंटमधून भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया। ताईंनो, भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा।